मेला तो कैलासाला जाईल कसा? इथं मेला तो वैकुंठाला जाईल कसा? जो जिवंत आहे तो कैलासाला जाईल, जो जिवंत आहे तो वैकुंठाला जाईल. मेला म्हणता कसं? मेला म्हणणं चूक आहे, मरत नाही. जीव म्हणजे देह नव्हे. जे मेल ते आपण नव्हे, मरतो ते स्वरूप आपलं नव्हे. आपलं स्वरूप आहे ते मरत नाही. जे मरत आहे ते आपण नाहीत. जातस्य ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य तस्माद् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. उपजेति नाशे नाशले पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो वास्तू आपैसे. अखंडित होत जात जैसे. सूर्य उगवला, सूर्य उगवला, काल उगवला होता, परवा उगवला होता, आज उगवला. सूर्य मावळला मावळला मावळला, गेला 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 गेला. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कसा आला? मावळला म्हणजे नाहीसा झाला. नाहीसा झाला का? सूर्य आपल्या दृष्टीच्या दिसण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेला. सूर्य जिथं आहे तिथे ही दृष्टी जात नाही. सूर्य गेला का दृष्टी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आता या वेळेला सूर्य नाही का सूर्याजवळ दृष्टी पोहोचत नाही. या वेळेला सूर्य आहे. सूर्य नाही तर सकाळी कसा येतो? जो मावळला म्हणजे नष्ट झाला. नष्ट झाला तो सकाळी कसा आला? मावळतो म्हणजे नष्ट होत नाही. मावळला म्हणजे आड झाला. मावळवेत विश्वावास नवल उदयला चंडांश अद्वयाब्दिनी विकास बंधू आता विठ्ठल. जो अविद्या रात्री रुसोनिया गेली ज्ञान अज्ञान चांदनिया. जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. जेणे वेळती ये सवळे लावून आत्मज्ञानाचे डोळे. अवघड कथा आहे, कळणं अवघड आहे. ज्ञानेश्वरी फार चांगली आहे, गोड आहे. भेटत व्हायला पाहिजे होते ज्ञानेश्वरी, नाही झाली, नाही होऊ शकली. समाज नाही, माणसं नाही आहेत, परमार्थाचे माणसं नाही आहेत. आम्हाला काही करता आलं नाहीये. भटकण्यात माझं आयुष्य गेलं. जे काय ज्ञानेश्वरी अमुक ढमुक थोडंफार होतं काही, समाजाच्या सेवेला अर्पण करायला पाहिजे होतं. समाजच तसा नाही, मला योग्य आला नाही. आता जे घडायचं ते घडलं, व्हायचं ते झालं, घडायचं ते घडलं. आता आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम गावा. आमचा राम
महात्मा काय करतो? जग चले उस घाट कोण जाय, नहीं समझत फिर फिर गोते खाय. तुका म्हणे कैसे आंधळे संसारी लोक आंधळे आहेत. परमार्थ करणारे तुमच्यातलेच आहेत म्हणून तुमच्यासारखेच आंधळे समजा. दगडापेक्षा विटमो संसारीपेक्षा बरे आहेत. महात्मा काही एक वेगळा आहे. संसारी असावे असू नसावे, कीर्तन उस वस्ताद की याद कर, जिन्हें है विश्व निर्मीय. सद्गुरु योगीराज श्री गंगागिरीजी महाराज त्यांची इथलची शिष्य मंडळी सरला बेटाची सेवा करणारी. बहुतेक ही मंडळी चांगली भेटली तुम्हाला. बेटाच्या मंडळीकडून तुम्हाला चांगला परमार्थ भेटलेला. भले तुम्ही माना न माना, तुमच्या मान्याशी, चांगलं म्हणण्याशी, भलं म्हणण्याशी, तुम्ही आमचे गुण गाण्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, घेणं नाही, जरूर नाही, संबंध नाही. तुम्हाला कथा कीर्तन फार चांगले भेटले ते ऐकायला. पंढरी आळंदीला चांगल्या ठिकाणी जो एक परमार्थ असेल
तो परमार्थ या भागात तुम्हा सर्वांना ऐकायला मिळालेला आहे. आम्हाला मोठं महत्व दिलं काय, तुम्ही न दिलं काय? आम्हाला महत्व देण्यासारखे शास्त्री विद्वान पंडित नाहीये आम्ही, आणि कोणाच्या महत्व देण्याला हापापलेले नाहीये आम्ही. आम्हाला एक प्रसंग आला, आम्ही सेवा केली. आम्ही सुजलेले नाहीत, हापापलेले नाहीत कशालाच. भले तुम्ही कसे असा, कसे असा म्हणजे आता हा मारुतीराव हे गाव आहे. मारुतीराव आमच्या बेटात वागलेला माणूस आहे. माझी मरायची अवस्था आहे, कीर्तन ऐकून घेता तुम्ही उभं राहता. मारुतीराव काय न गाव काय, काय रीतीचं गाव आहे. आम्ही तर फार शुद्ध परमार्थ गेलेला आहे, फार शुद्ध परमार्थ आमच्या सगळ्याच लोकांनी बेटाच्या गादीवर आले. आज ते आर्य माणीसाहेब आमदार यांनी काम चालवलेलेच हे इथं भेटत. आम्ही तुमच्याकडे एक पै मागितले, त्यांचे मंदिर तयार आहेत. बेटामध्ये गंगागिरी महाराजांची मूर्ती आली, संगमरवरी मूर्ती बेटात आली. राम लक्ष्मण सीता आणि मारुती, बसका मारुती बेटात आले. हे पंढरपूरला मठ बांधलाय, दिले हो तुम्ही वर्गणी. हे कापूसवाड गाव आहे, गंगाधर महाराजांचं मातोश्रीचं त्यांचं गाव आहे. पंढरपूरला मठ बांधला, 1 कोटी रुपयाचा असेल. आलो तुमच्या गावाला, केल्या वर्गण. कसे तुम्ही आम्हाला कीर्तन करू मारता हो. काय तुम्हाला जाणीव आहे आमची? कोण गाव? कापूसवाड गाव. काय माणसं आहेत तुम्ही राजा. तुम्हाला दीडकी दमडी मागितलेली नाहीये. कोट किमतीचा पंढरपूरला मठ झाला असेल, 1 दीडकी दमडी मागितलेली नाही महाराज. काल माणूस येतो राजा, झोपडी ठोकतो की हे मठ मंदिर होऊन जातात. नुसते महाराजा नुसता सुळसडाट परमार्थाची बोंब. वेषांतरानं फक्त दुनियेचा पैसा लुटतात. कोणता उद्धाराचा परमार्थ आहे? ह्या गंगाधर महाराजांच्या ह्या मंडळीने तुमच्या उद्धाराकरता मरे तो प्रयत्न केला, तुम्हाला जाणीव नाहीये. आणि बेट आमचं म्हणून ते बेटाला तर ट्रस्टी आहेत म्हणा. बेटाला पंढरीला चौकडे ट्रस्टी आहेत. आळंदीची जमीन भांडून आळंदीचं कूळ काढलंय. 1 गुंठा 1 एकर 4 गुंठे जमीन आहे आळंदीची. ती कमीत कमी कोटीच्या वर जमीन आहे. तुम्हाला 1 पैसे कधी आम्ही वर्गणी मागितलेली नाही. ती त्याला भांडलोय मी 12 वर्ष. काय लागलं नसेल हो. त्या जमिनीचं मुंबईला भांडण, जिल्हा पुणे म्हणून पुण्याला भांडण, खेड तालुका म्हणून खेडला भांडण. काय राजा बोलव तुम्हाला, काय माणसं आहे तुम्ही. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला काय दोष द्यावा? आम्ही मूर्ख, तुम्हाला दोष द्यायचं काही कारण नाही. पण आम्ही मूर्ख नाही का? आम्ही गंगाधर महाराजांची सेवा केली. विठ्ठल मर मेलो आम्ही. आता मरायला लागलो तरी तुम्ही कीर्तनच करून घेताय. माणसं तरी तुम्ही कोणत्या देशातले? तुमच्याजवळ माणूस की आहे का? कोणत्या देशातल्या माणसं आहेत? कोणत्या देशात मला माहिती आहे का? आता तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कोणत्या देशात, तर ते सांगतात बा, दुरोनी आलो मी गा
झाले दारुण फार वेळच आहे जातो पंढरपुरा म्हणू नका जातो म्हणजे मी जातो पंढरपूरला तुम्ही मला दान करा म्हणजे पंढरपूरला निघाल म्हणजे लोकांचे पैसे लुबाडीत जाईल तुकाराम महाराज सुद्धा सांगतात तुम्ही दान करा मी पंढरपूरला जातो ना मग करा ना दान पैशाचं दान संत मागत नसतात संत भिकारी नाहीये मोठे दाते आहेत संसारी माणूस संताचा दाता होऊ शकतो का संत भिकारी म्हणावं लागेल तर संसारी दाता असेल तर संत भिकारी नाहीये संसारी दाता नाहीये अन्न दिलं म्हणजे अन्नदाता झाला संत हे प्राणदाते जीवदाते मोक्षदाते आहेत जीव देणारे आहेत प्राण देणारे आहेत डॉक्टर साहेब तुमच्याकडून प्राण वाचला डॉक्टरनं प्राण वाचवला प्राणदाते आहेत संकट आलं होतं पण आमचा जीव वाचवला संकटातून जीव होता जीवदाते आहेत प्राणदाते आहेत अन्नदाते हे वैजापूरला कोणी अन्नदाते अन्नाचा द्यायचा घ्यायचा प्रश्न नाही पण अन्नदाते या अन्नदाते जेवायला या जेवायला अन्नदात्याला जेवायला या म्हणावं अन्नदाता असेल जीवदाते असतील प्राणदाते असतील मोक्ष दाते संत हे मोक्ष देणारे मोक्षापेक्षा देवाची भेट घालून देणारे आहेत धर्म जागो गुरु महिमा देही दादेला धर्म जागो गुरु महिमा देही दादेला निवारू भवरा झाले अवघा निरसेला देव Thank you.
गुरुचा महिमा, गुरुचं महात्म्य, गुरुचा धर्म आहे, त्यांचा महिमा जागो. आम्हाला ध्यात देव दाखवला महाराज. त्वमेव साक्षात आत्मासि नित्यम अहम ब्रह्मास्मि. तू ब्रह्म आहेस. साक्षात्कार करून देतात महाराज आमचे संत महात्मे. म्हणून जे कोणी असे पंढरपूरला जाते पंढरपुरा, जाते म्हणजे जाणारे पंढरपूरला. हो, पंढरपूरला जाणाऱ्या दात्यानो तुम्ही मला दान द्या. पंढरपूरला जाणारे जे दाते त्यांच्याजवळ दान म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. जातो मी नव्हे आणि भाकऱ्या आणि पैसे मला दान द्या हे नव्हे. दाते हो दात्यांनो, जाते हो जाणाऱ्यांनो. पंढरपूरला जाते पंढरपूरला, जाते जाणारे पंढरपूरला अशा दात्यांनी मला दान करावं. अहो, दुसऱ्या दात्याचं घेत नाही. कोणीकडे यात्रेला निघाला असाल कोणत्या देवाला, त्यांचं दान मागत नाही, घेत नाही. पंढरपूरच्या यात्रेला जे चालले ते त्या दात्यांना आम्ही दान मागतोय. जाते पंढरपुरा, पंढरपूरला जाणाऱ्या दात्यांनो मला दान करा. म्हणजे हरिनामाचं भजनाचं दान करा. हरिनाम भजन, हरिनामात भजनात सदा नाम घोष हरे, सदा नाम घोष करू हरे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरे सदा नाम घोष करू हरे सदा चित्ता समाधान. समाधान समाधान क्षणभर नसतं. सदा कशाचा? सदा बोंब 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 रे बोंबा बोंब. घरोघर घरोघर मातीच्या चुली, घरोघर बोंबा बोंब. कुठेही सुख, कुठेही शांती, कुठे समाधान. सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. काय तिथं? रडारड. सुख कुठे आहे? सगळं जग अफाट आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, नाना सगळा लोका नाम जग त्रैलोक्य. इंद्र सुखी नाही. कोण बाकीचे काढले ते? इंद्रोप न सुखी तादृक यादृक भिक्षुस्तु निष्प्रहा. म्हणजे संत महात्मा जो सुखी आहे. इंद्र सुखी नाही. इंद्र मग बाकीचे कोणाची कथा सांगावी? कोण सुखी आहे? जो कोणी अनंत कोट ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचा चालक मालक सूत्रधार, याला ओळखतो, याला भजतो,
याची प्राप्ती झाली, भेट झाली, याचा जो नामस्मरण करतो उस्वस्तात की याद कर. एक बाई नाकाचा पत्ता नाही, गरिबी, नवरा हमाली करतो. शहरात दररोज कमवायचा, पोटाला लागत हो, महागाई काय. काही बाया श्रीमंताच्या बाया मोठमोठ्यांच्या मोठमोठ्याला धनवानाच्या श्रीमंताच्या बायांच्या अंगावर ते नाही नाही तसले डाग. हातात असो, गळ्यात असो, कानात असो, नखही नथही तशीच महत्वाची. बाई माणूस आहे, इतराकडे पाहिलं म्हणजे आपल्याला असं असं वाटतं ना हो स्वभाव. नवऱ्याच्या मागे लागायचं, जावं मला नत्तरी घ्यावं, मला नत्तरी घ्या. नवरा हमाल दररोज हमाले करून जेवढे पैसे यायचे 100-50 रुपये पोटाला लागायचे. 2 पैसे करू 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 12 वर्षानं काहीतरी त्याने एक नथ घेतली. मोठा आनंद झाला बाईला. स्वयंपाक करून नवऱ्याला जेवायला घालावं, स्वतः जेवावं, मग काय नवरा जाईल कामाला कोणीकडे, मग या बाईंना घालून दुनियेत मिरवली तरी काही बिघडलं नसतं. नवऱ्याला नथ आणली, स्वयंपाक सोडून दिला तिनं, नाकात नथ घातली आणि गेली शेजारणीकडे. आता शेजारीन तरी कुठं पाहते तिच्याकडे, नाकात नथ घालून देते, तिच्याकडे तोंड करू करू, तिच्याकडे तोंड करू करू. आता तरी नाकात नथ पाहिलं मग तरी बोलाल, तोंड तिच्या पुढं करू करू बोलती. आणि तुम्ही कसं पाहिलं नाही, आणि मी कशाला आलं मला विचारलं नाही, आणि तुम्हाला पाहायला काय झालं, माझ्याकडे पाहिलं का. अगं म्हणे काय आहे तुझ्याकडे, तरी पाहतेस काय काय, नेहमीच दररोज पाहतो तुझ्याकडं, काय लागला घोळ चालवलायस, जाऊ दे पाहत नाही तुझ्याकडे, काय करत तुझ्याकडे पाहून. तुझं तोंड पाहिलं ना खायला मिळत नाही दिवसभर. ती तोंड पाहायला तयार नाही, नी नाकात नथ घातली. हिला असं वाटतं की माझे नथ पाहून म्हटलं पाहिजे की हा हा काय ग तू, अगं कुठून आणली नथ. विचारावं, लोकांनी विचारावं, लोकांनी बोलावं, लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी महत्व द्यावं, त्याच्यातच भूषण. काय होतं लोकांनी चांगलं म्हटल्यावर कोण असतं, काय करायचं. चांगलं म्हणून घेऊन, चांगलं असावं का चांगलं म्हणून घ्यावं. चांगलं असावं म्हणणार म्हणाल, नाही तर नाही म्हणत. आपण चांगलं असावं, आपण चांगलं होते ओळखायची अक्कल तरी पाहिजे का नाही त्याजवळ. त्याजवळ नसले तर चांगलं कसं म्हणाल तो. कोणी चांगलं म्हणायची बिलकुल इच्छा करू नये, आपण चांगलं असावं. हिच्याकडे जा, तिच्याकडे जा, तिच्याकडे जा. कोणी काय बोललं ना, एका बाईजवळ जाऊन बसले, गप्पा मारल्या, त्याने गप्पा मारल्या, चाय पाचला, पण नथ आज कुठून नथ घातली आणि कुठून आणली विचारलंच नाही. असा राग आला का नाही. त्याच बाईचे कुत्री होती तिथं, एकदम ठणकन कुत्रीच्या छातावर पाय दिलं. त्याने केव्हा केला कुत्रीनं, काय केव्हा करतेस, काय विचारतेस ग, नवऱ्यानं नथ आणली मुंबईत. कुत्रीला सांगते
शेपटावर पाय पडल्यावर तिला क्यों कल अगं काय म्हणे विचारतेस. माझ्या नवऱ्यानं आणली, मुंबईहून आणली, आणि तू काय लागले विचारायला क्यों करते. कोणी नाही विचारलं. कुत्रीच्या शेपटावर पाय देऊन पुन्हा हीच बोलली क्यों काय करतेस. नवऱ्यानं तर आणली आणि तू काय विचारतेस. काय माणसं, असं हे जग आहे. सगळ्या जगाची बोंब आहे. नाव एकाचं बदनाम. सगळं जग असंच आहे. जग चले उस घाट कौन जाए, नहीं समझ तो फिर फिर गोते खाए. कबीर साहेबांनी पाहिले काय बाई बा नाथच दाखवीत बसली. अहो पाहिले का नत, अहो पाहिले का नत, मुंबईहून आणली, पाहिले का नत. कबीर साहेब म्हणतात त्या बाईला, अगं बाई काय नथचं गाणं गातेस. नथ महत्वाचे का नथ ज्या नाकात अडकवली ते नाक महत्वाचं आहे. नथ पैसे दिले सोन्याला, घडवले असेल सोनारानं. नाक माणसाला घडवता येत नाही. ज्या देवानं नाक दिलंय आणि म्हणून नथ घातलीस. नाकच दिलं नसतं तर नथ कुठं घालती. नथेचं गाणे गातीस. नथेच्या गाण्यापेक्षा नाकाचं महत्व आहे. नथनी दिया जिस यार ने, नथनी दिया जिस यार ने, उसे स्मरे बारो बार. नाक दिया जिस यार ने, उसे भूल गई गवार. विठ्ठल ओ नाकाय विण मोती उभ्या बाजारा फजिते, उभ्या बाजारा फजिते, उभ्या बाजारा फजिते. ओ काय माड्या, काय घोडे, काय गाड्या, काय पैसे, काय चैन, काय मजा. या ब्रह्मांडात भूले चैन चमन, खाना पीना, गाना बजाना, सोना मजा करना. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. नाग जमाना खोया, नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. कबीरा सुन भय साधो, कबीरा सुन भय साधो. आया वैसा गया, आया वैसा गया.
देवाचा मनुष्य जन्म आहे. काय करतात लोक? दिला देव सोडून. दोन दिवसाची मजा आहे. आहे हे जाणार आहे. दोन दिवस चांगल्या रीतीने याचा उपभोग घ्यायला हरकत नाहीये. पण उपभोग घ्यायचा तो कशा करता? या शरीराच्या संरक्षणाकरता. आणि या शरीरानं ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलं त्याचं ध्यान चिंतन भजन स्मरण करावं. येची जन्मी घडे देवाचे भजन. येची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही बोलते. या जन्मात देव कळेल घडेल. करा ना भजन. साधू संत महात्मे सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे हरी हरी तुम्ही म्हणारे तेन माया झालं तू गायला तेन माया झालं. चांगलं ते करा. चांगल्या मार्गाला लागा. संसार आहे चांगला आहे. जेवढं चांगलं संसारात करावं नको कोण म्हणत? घरदार शेती बंगला माड्या गाड्या घोडे लागत राहू द्या ना. करा ना. पण यात ज्यात सार्थक आहे त्या भगवंताला विसरू नका. देवाला विसरू नका. संसाराला स्मराल संसार सोडून देईल. देवाला स्मराल देव सोडणार नाही. संसाराला सोडलं तरी अहो रात्र मर मर मरतात ज्या संसारा करता तो संसार शेवटी सोडून देतो. संसारही सोडतो. जीवानं संसाराला सोडून जावं लागतं. संसारही धैर्य नाही. हा भला प्रयत्न करतो. हा लवकर सोडित नाही. संसार धरीत नाही. आणि सोडल्याशिवाय गती नाही. गेल्याशिवाय गती नाही. आणि या संसारात कर 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 मर मर मरतो. कशा करता? सुखा करता. कुठेही सुख, कुठेही शांती, कुठेही समाधान नाहीच. तिथून तुम्ही ते काढता कसं? मिळवता कसं? ऊस पेळला तर रस निघेल. वाळू गाळी घाण्यात तेल निघणार नाही. तेल नव्हे पेंड तरी चालेल. पेंड निघणार नाही. गाणा गाळीता गुंडे तेल ना पेंडी जोडे. आणि श्रम मात्र पदरी पडतील. त्या संसारात किती मरमर मेला तरी शेवटी श्रम आहेत. श्रम सगळा सोडून उदास एकट्याला जावं लागतं. मिळत नाही आम्हाला अखेर समाधान शांती सुख मिळत नाही. मग सुखा करता काय पाहिजे? शांती करता काय पाहिजे? समाधान कशात? तेने सदा चित्ता समाधान.
समाधाना करता कोण काही करतात. धनानं समाधान नाही, ऐश्वर्यानं नाही, बंगले मोटारी समाधान देऊ शकत नाही. दारू पितात माणसं, दारू. श्रीमंत लोक आहेत शहरातून, फिस्की पितात, मोठी भारी इंग्लंड अमेरिकेची बाटलीतली महागाची दारू फिस्की. बाकीचे आपले लोक आहेत ते कंट्री पितात, कंट्री सरमाडी. सरमाडाचं ते हे असतं ना, ढोराला चारा म्हणून ठेवलेली गंज, ते सरमाड भलं 2-5 वर्षाचं कुजलेलं, भले टाकडे तुकडे, झुरळ, उंदर, पाली, सर्प, विंचू. मग तिथं खड्डा खोदून मडका पुरायचं, तिथं नेऊन ते पाणी घालून. त्या मडक्याच्या पाण्यात जेवढं गचाळ मचाळ टाकता येईल तेवढं सगळं टाकायचं. त्याच्यात मग झुरळ जाऊन पडतात, झुरळा करता उंदरं जातात, पडतात, मरतात. हे जीव सगळे जातात. आणि काही वेळानं काही दिवसांनी ते सगळं कुजलं म्हणजे मग तिथं जाऊन काढायचं ते, आणि ते सगळे जीव त्याच्यात पेरडायचे, मुरगडायचे, चुरगडायचे. पिळून जो रस निघतो को नाही, उत्तम प्रकारची नंबर 1 जादा महागाची, ती घेतली की ताबडतोब गुंगी येते. ती घरी सुद्धा जाऊ देत नाही, रस्त्याला पालथ पाडते, पालथ. काय माणसं आहेत, काय शरीर आहे, आणि काय याचा वापर करतात, काय खातोय, काय पितोय. आणि शुद्ध गेली, बुद्धी गेली, कार्यांची गेली बुद्धी नाही. तरायाची शुद्धी, तरायाची शुद्धी नाही, तरायाची शुद्धी. हो, जे शुद्धीवरच संत महात्मे तरुण जाण्याकरता, समाधानाकरता, शांती करता, सुखा करता काय करतो आम्ही? सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. केली सदा चित्ता समाधान, ओ सतत सतत कृष्णमूर्ती सावळे. खेळे हृदय कमळे, शांती क्षमा तया जवळे. जेवे भावे अनुसरल्या, रात्र नकळे दिवसा नकळे अंगे. खेळे दैवत हे, खेळे दैवत हे, अंगे खेळे दैवत हे. हो, भगवंताचं नामस्मरण, आकारोळ्या गीत वाद्य सुख सोहळे. जाय तेन केव्हा कळे, रजनी दिवस वो माय. कुणीकडे रात्र गेली, कुणीकडे दिवस गेला. रात्रंदिवस भगवंताचं ध्यान, चिंतन, नामस्मरण. नाम गावू, नाम ध्यावू, नाम विठोबाला वाहू, विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू.
सदा नाम घोष करू